मोठी आणि महत्वाची बातमी। आरोपी सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घरावर वन विभाग बुलडोजर फिरवणार आहे। वन विभागाकडून सतीश उर्फ खोक्या भोसलेला नोटीस पाठवण्यात आलेली आहे। सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या ग्लास हाऊसवर वन विभाग बुलडोजर फिरवणार असल्याची शक्यता आहे। वन विभागाच्या जागेत घर बांधल्याप्रकरणी वन विभागाच्या वतीने गुन्हा दाखल झालेला आहे। मालकी हक्क दावा दाखल करण्यासाठी 7 दिवसांची मुदत त्याला देण्यात आलेली आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। 7 दिवसात मालकी हक्क दावा दाखल न केल्यास पुढील कारवाई करून वन विभाग हे अतिक्रमण जे आहे ते काढणार आहे। वन विभागाच्या गट क्रमांक 51 वर सतीश उर्फ खोक्या भोसलेने अतिक्रमण करून घर बांधलेलं आहे। 20 दिवसात शिरूर कासार पोलीस ठाण्यामध्ये सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या विरोधात 3 तर वन विभागाच्या वतीने 2 गुन्हे दाखल झालेले आहेत। त्यामुळे आता खोक्या भोसलेच्या घरावर बुलडोजर चालणार असल्याचं दिसतंय। खोक्या भोसलेच्या माज मस्तीवर देखील हा बुलडोजर असल्याचं देखील म्हटलं जात आहे। खोक्या भोसलेला प्रयागराज मधून मुसक्या आवळण्यात आलेल्या आहेत। त्याला बीड मध्ये आणण्यात येत आहे आणि आता त्यानं वन विभागाच्या जागेमध्ये अतिक्रमण करून जे घर थाटलं होतं, घर बांधलं होतं, ते घर देखील त्या घरावर देखील बुलडोजर चालवण्यात येणार आहे। योगेश काशीद आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। योगेश, काय या संदर्भातली अधिकची माहिती आहे? कारण आता त्याच्या घरावरच बुलडोजर खोक्याच्या चालवण्यात येणार आहे असं कळत आहे। नक्कीच सतीश उर्फ खोक्या भोसलेवरती ज्यावेळेस शिरूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आणि त्याचे काही कारनामे समोर आले, 2 वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले। त्याच्यानंतर वन विभागाकडून एक कारवाई करण्यात आली, छापा टाकण्यात आला। त्या छाप्यामध्ये काही हरण पकडण्याचे, त्याचबरोबर ससे पकडण्याचे, मोर पकडण्याचे जाळ्या सापडल्या, काही मांस देखील सापडले। आणि ज्या जागेवर सतीश भोसले राहतोय झापेवाडी परिसरामध्ये तहसीलच्या समोर, ती जागा वन विभागाची असल्यामुळे त्या जागा सोडावी अशी नोटीस वन विभागाकडून सतीश उर्फ खोक्या भोसलेला देण्यात आलेली आहे। आणि नोटीसचा पिरियड 7 दिवसाचा असणार आहे, म्हणून नोटीसचा पिरियड संपल्यानंतर सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घरावरती बुलडोजर चालवला जाऊ शकतो अशी माहिती वन विभागाकडून मिळालेली आहे। बिलकुल, धन्यवाद योगेश आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर खोक्या भोसलेचा माज आणि मस्ती उतरवण्यासाठी म्हणून वन विभागाने हा पुढाकार घेतलेला आहे। वन विभागाच्या जागेवर अतिक्रमण करत त्यानं हे घर इथं बांधलं होतं। कोणाच्या आशीर्वादाने नेमकं त्यानं हे घर बांधलं असा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे। तर सतीश भोसले उर्फ खोक्याला घेऊन पोलीस आता प्रयागराजहून बीडच्या दिशेने रवाना झालेले आहेत। प्रयागराज कोर्टाने खोक्याला ट्रान्झिट रिमांड दिलेला आहे। उद्या त्याला शिरूर कासार न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे। खोक्याला पोलिसांनी प्रयागराज मधून अटक केली, त्याच्यावर मारहाणीसह 3 गंभीर गुन्हे दाखल आहेत। तर खोक्या भोसलेला घेऊन आता पोलीस प्रयागराजहून निघालेले आहेत। बीड पोलिसांच्या ताब्यात आहे खोक्या। पोलीस प्रयागराजहून बीडच्या दिशेने आलेले आहेत। खोक्या भोसलेला घेऊन पोलीस प्रयागराजहून निघाले आहेत। खोक्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या। बीड पोलिसांच्या तो सध्या ताब्यात आहे। प्रयागराजहून त्याला पोलिसांनी उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र पोलिसांनी संयुक्त कारवाई करत त्याला अटक केली आणि त्यानंतर ट्रान्झिट रिमांड घेऊन त्याला बीड पोलीस आता घेऊन येत आहेत। खोक्या भोसलेला घेऊन पोलीस प्रयागराजहून बीडच्या दिशेने निघालेले आहेत। खोक्या भोसले याच्यावर एकूण 5 गुन्हे दाखल आहेत आणि या प्रकरणी आता त्याच्यावर पुढील कारवाई बीडमध्ये होणार आहे। बीडच्या कोर्टात उद्या त्याला हजर करण्यात येईल।